साडीच्या काठाचा मी खूप सुंदर असा वापर करणार आहे। मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण अशा साडीच्या काठाचा उपयोग बघणार आहोत। तर ही जी आहे ते काठपदरी साडीच्या काठाचा उपयोग करणार आहे। वरती मी साडीचा काठ नंतर शॉपिंग बॅग नंतर अस्तर लावून मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे। याचं मेजरमेंट जे आहे ते 4 बाय 6 इंच आहे। दोघांचंही मेजरमेंट जे आहे ते सेम आहे। तर कोपऱ्यापासून आपल्याला असं अर्धा इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। परत आपल्याला कोपऱ्यापासून 1 इंचावर असं मार्क करायचं। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 1 इंचावर असं मार्क करून असा गोल राऊंड जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर सगळ्या बाजूंनी आपल्याला जो आहे तो चारही बाजूंनी आपल्याला अशाच पद्धतीने असं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आकार जो आहे तो असा उमटवून घ्यायचा आहे आणि खडूच्या मदतीने आपल्याला परत डार्क करून घ्यायचा आहे आकार। तर अशा पद्धतीने आपण चौघा बाजूंनी सेम ह्याच पद्धतीने मी गोल राऊंड जो आहे तो करून घेणार। दुसरा सुद्धा पीस आपल्याला ह्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूंनी चारही बाजूने गोल राऊंड जो आहे तो करायचा आहे। त्यासाठी आपल्याला हा जो पीस आहे तो आधी कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हा पीस जो आहे तो ह्या दुसऱ्या पीसवर अशा पद्धतीने ठेवून आपल्याला सगळ्या बाजूंनी असं कोपरे जे आहेत ते असे कट करून घ्यायचे आहेत। म्हणजे दोन्ही जे पीस आहेत ते सेम आकाराने तयार होतात। तर अशा पद्धतीने केल्यानंतर त्यानंतर हे दोन पीस आहेत ते असे तयार झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे एक ट्रान्सपरंट शीट लागणार आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते 4 बाय 6 इंच आहे। त्यानंतर आपल्याला एक चेन आणि रनर लागणार आहे। त्या चेनमध्ये रनर टाकून घेतलेला आहे। याची रुंदी मी 7 इंच ठेवली, लांबीची 7 इंच ठेवलेली आहे। त्यानंतर पाइपिंग जे आहे ते चेनीवरती ठेवून आपल्याला सरळ असं शिवून घ्यायचं आहे। तर मी सरळ शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्या दुसऱ्या बाजूने जे आहे ते 1.25 इंचावर असं मार्क करायचं आहे ट्रान्सपरंट शीटवरती। अशा पद्धतीने सरळ 1.25 इंचावर मार्क करून आपल्याला ही जी लाईन आहे ती कट करून घ्यायची आहे आणि हा भाग जो आहे तो पाइपिंगचा आपल्याला चैनीवरती ठेवून अशा पद्धतीने सरळ शिवून घ्यायचा आहे। तर मी इथे जे आहे ते शिवून घेतलेलं आहे आणि आपल्याला कोणताही दोन्हींपैकी एक पीस घ्यायचा आहे। सरळ आपल्याला या आकाराने शिवून घ्यायचं आहे ट्रान्सपरंट शीट। तर मी इथे शिवून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे ट्रान्सपरंट शीट आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूंनी आकाराने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। तर हा जो पीस आहे तो एक आपला तयार होणार आहे। हा दुसरा पीस जो आहे तो आपल्याला नंतर लागणार आहे। तर मी सगळ्या बाजूंनी जे आहे ते कट करून घेतलेलं। त्यानंतर अशा पद्धतीने आडव्या बाजूने असं फोल्ड करायचं आहे आणि असं सेंटर मार्क करून घ्यायचं। त्यानंतर परत आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून सेंटर मार्क करून घ्यायचं आहे। तर इथे जे आहे ते चैनीवरती दिसत नाही आहे मला सेंटर, त्यामुळे मी इथे खडूने मार्क करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला जो आहे तो साडीचा दुसरा काठ आपल्याला घ्यायचा आहे। तर इथे मी 2 पीस कट करून घेतलेले आहेत ऑलरेडी आणि याची रुंदी जी आहे ती 3.5 बाय 15 इंच आहे। तर 1 इंचावर मार्क करून असं मी एक पीस जो आहे तो कट करून घेतलेला आहे मध्ये। आणि इथे जे आहे ते आपल्याला 15 इंच दोघांचे मेजरमेंट आहे। 2 बाय 15 इंच आणि 1 बाय 15 इंच अशा पद्धतीने दोन्हीचे पीस आहेत तुम्ही वेगवेगळे सुद्धा घेऊ शकता जर तुमच्याकडे पूर्ण सिंगल पीस नसेल तर। असे चैनीचा सरळ भाग ठेवून मी तर इथे शिवून घेतलेला आहे सरळ आणि इथे टॉप स्टिच करून घेतले आहे। दुसरा पीस जो आहे तो चैनीवरती ठेवायचा आहे सरळ आणि इथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने टॉप स्टिच करून इथे सरळ शिवून घ्यायचा आहे आणि असा पीस जो आहे तो आपल्याला सिंगल मिळतो। त्यानंतर इथे जे आहे ते आपल्याला रनर टाकून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही 2 रनर वापरू शकतात। तर मी इथे एकच रनर टाकणार आहे आणि इथे तुम्ही 2 रनर टाकू शकतात आणि एक्स्ट्राचा जो चेन आहे ते मी इथे कट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ह्या पीसचा सुद्धा आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचा आहे। तर ही जी याची जी रुंदी आहे ती 3.5 असली पाहिजे। तर त्याआधी आपल्याला इथे जे 3 बाय 3.5 इंचाचा मी दुसरा क्विल्टेड पीस घेतलेला आहे तो चैनीच्या सरळ बाजूवरती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून आणि नंतर आपल्याला पाइपिंगसाठी 1.5 इंचाची स्ट्रीप ठेवून मी ते सरळ शिवून घेणार आहे आणि पाइपिंगसुद्धा मी लगेच करून घेणार आहे आणि परत आपल्याला अशा पद्धतीने जे आहे ते फोल्ड करून इथे शिवून घ्यायचं आहे। दोन्ही कामं एकाच वेळेस होतात अशा पद्धतीने जर पाइपिंग केली तर। त्यानंतर दुसरी बाजू पकडायची आहे ती 3.5 इंचाच्या पीसवरती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने पाइपिंगसुद्धा पाइपिंगचा कपडा ठेवून सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे। तर इथे जे आहे ते सेंटरवरती सेंटर मार्क करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे सेंटर मार्क करून घ्यायचं आहे। जो जॉईंट आहे तो एकावरती एक ठेवायचा आहे आणि मग आपल्याला इथे सेंटर मार्क करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूचे। जे जॉईंट आहेत ते आपण आत्ता जिथे पाइपिंग केली होती तो पीस जो आहे तो एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने आपल्याला त्यानंतर आपल्याला ही जे आहे ते सेंटरवरती सेंटर दुसरा जो आपण आत्ता काढलेला होता सेंटर त्या सेंटरवरती सेंटर ठेवून आपल्याला परत इथे दोन्ही बाजूने अशा पद्धतीने सेंटर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे।
तर इथे जे आहे ते मी खूप सुंदर असं आपल्या साडीच्या काठांचा मी इथे उपयोग केलेला आहे। तुम्ही इथे कपडासुद्धा वापरू शकता। तसेच मी इथे मार्किंग करून घेत आहे, जिथे सेंटर आपण मार्क केलेला होता खडूच्या मदतीने। त्यानंतर आपल्याला 2 अस्तरचे पीस लागणार आहेत आणि याचे मेजरमेंट जे आहे ते 6 बाय 9.5 इंच आहे। दोघांचंही मेजरमेंट जे आहे ते सेम आहे। ते पीस जे आहे ते एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत सरळ, आणि इथे असं आपल्याला 1.5 इंचावर असं मार्क करायचं आहे। वरून 1.5 इंचावर मार्क करून आपल्याला इथपर्यंत असं दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूने मी शिवून घेतलेला आहे। त्यानंतर जो शिवलेला कपडा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून असं सगळ्या सरळ आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने जसं आपण पॅन्टला शिवतो तसंच ह्या पद्धतीने मी दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे आणि असा सिंगल पीस जो आहे तो आपला तयार झालेला आहे। त्यानंतर इथे जे आहे ते नॉट टाकण्यासाठी आपल्याला इथे सगळ्या बाजूने असं अर्धा इंचावर असं फोल्ड करायचं आहे आणि इथे नखाच्या मदतीने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे अर्धा इंचावर। त्यानंतर परत अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते असं प्रेस करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे। इथे आपल्याला नॉट टाकायचे आहे, त्यामुळे आपण हे शिवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी सगळ्या बाजूंनी शिवून घेतलेला आहे। याचा जो आहे तो उलटा कपडा घ्यायचा आहे, उलटी साइड घ्यायची आहे याची, आणि ही जी साइड आहे ती आपल्याला अशा पद्धतीने इथे जॉईन करायची आहे। त्यासाठी आपल्याला असा आतमध्ये जो आहे तो आपला प्लेन पीस जो आहे तो यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि ज्या साइडने 2 इंचाचे आपण क्विल्टेड पीस जोडला होता त्या साइडने आपल्याला हे जे आहे ते शिवून घ्यायचं आहे। ज्या साइडने चेन आहे त्या साइडने आपला हा सेंटर आला पाहिजे आणि जो आपण जॉईंटच्या मधला सेंटर जो आहे तर त्याच्यामध्ये हा सेंटर ठेवून आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। तर इथे जे आहे ते याचा सुद्धा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। तर याचा सुद्धा सेंटरवरती सेंटर असं मार्क करून घ्यायचं आहे। नंतर परत दुसऱ्या बाजूने सुद्धा तर ह्या पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे। तर इथे जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे। जो मागचा पीस आपण जॉईन केला होता 3.5 इंचाचा त्यावरती आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे। जिथे जिथे आपण सेंटर पॉईंट काढलेले आहे तिथे तिथे याचे सुद्धा सेंटरवरती सेंटर आहे सगळ्यांचे शिवून घ्यायचे आहेत आधी आणि मग सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। आधी सेंटरवरती शिवायचं आहे आणि मग आजूबाजूने आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। तर इथे सुद्धा मी लगेच पाइपिंग सुद्धा करून घेणार आहे। दुसरी सुद्धा बाजू आपल्याला इथे अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे। ज्या पीसला आपण चेन लावलेली आहे तो पीस अशा पद्धतीने सेंटरवरती सेंटर ठेवून इथे सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आणि पाइपिंग सुद्धा मी इथे करून घेतलेली आहे दोन्ही बाजूंनी। त्यानंतर चेन काढायची आहे, चेनमधून आपण आतून कपडा जो आहे तो सरळ बाहेर काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे। कपडा कोपरे जे आहे ते व्यवस्थित असे काढायचे आहेत आणि इथे जे आहे ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। त्यानंतर जो आपण पीस प्लेन पीस जोडलेला होता त्यामध्ये आपल्याला आता नॉट टाकायची आहे। नॉटसाठी मी इथे जे आहे ते आपण ब्लाऊजमध्ये जी नॉट वापरतो तीच मी ते नॉट वापरणार आहे आणि ही जी आहे ते 1 मीटर मी घेतलेली होती। तर एका साईडने आपल्याला अशा पद्धतीने जे आहे ती नॉट टाकून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा ही दुसरी नॉट जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते आपलं ऑर्गनायझर जे आहे ते तयार होतं। तर त्यानंतर जे आहे ते आपल्याला हे जे जॉईंट आहेत ते व्यवस्थित असे इथे गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशा पद्धतीने दोन्ही बाजूने गाठ मारायची आहे म्हणजे आतमध्ये जाणार नाही। इथे तुम्ही लटकन सुद्धा बनवू शकता आणि इथे लावू शकता। तर दोन्ही बाजूने मी जे आहे ते गाठ मारून घेतलेली आहे ना। असा मोठा स्पेस आहे, यामध्ये तुम्ही तुमच्या मोतीची जी ज्वेलरी असते ती यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। खूप सुंदर असं ऑर्गनायझर जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे आणि यामध्ये जे आहे ते तुम्ही बऱ्याचशा तुमच्या ज्वेलरी सेट करून ठेवू शकतात। यामध्ये जे आहे ते तुम्ही गिफ्टसुद्धा देऊ शकता। हे जे आहे ते तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही गिफ्टसुद्धा देऊ शकतात। तर इथे अशा पद्धतीने आपल्या ज्वेलरी ठेवून आपण अशा पद्धतीने नॉट बांधून अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवू शकतात आणि इथे जिथे चेन लावलेली आहे तिथे आपण कानातले आपले इयरिंग्स वगैरे ठेवू शकतात, छोट्या मोठ्या आपल्या गळ्यातले सुद्धा ठेवू शकतात आणि अशा पद्धतीने आपला ऑर्गनायझर जे आहे ते तयार झालेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसतंय, दिसायला खूप छान दिसतं। तर बघू शकता खूप सुंदर ऑर्गनायझर जे आहे ते आपण साडीच्या काठापासून तयार केलेला आहे। इथे मी साडीचा काठ वापरलेला आहे। तुम्ही इथे ब्रॉकेटचे ब्लाऊज पीस असतात ते तुम्ही यामध्ये टाकून शिवू शकतात। जर जे ब्लाऊज पीस आपण शिवतो त्या ब्लाऊजमध्ये बराचसा कपडा होतो तर त्या कपड्याचा तुम्ही असा वापर करू शकता। तर ते कपडे फेकून न देता तुम्ही असे सुंदर सुंदर छोटे छोटे ऑर्गनायझर तुम्ही घरातच बनवू शकता। घरातल्याच पडलेल्या वस्तूपासून आपण हे बनवू शकतो। तुम्हाला फक्त जे आहे ते चेन आणि रनर तुम्हाला विकत आणावं लागेल आणि असे पाऊच आहे ते तुम्ही छान छान बनवू शकता। तर इथे जे आहे ते मी ट्रान्सपरंट शीट पण लावू शकत होते, पण हा जो कपडा आहे तो खूप शायनिंग आहे याला, त्यामुळे मी लावले
लागलेला नाही आहे. जर तुमच्याकडे ट्रान्सपरंट शीट असेल तर तुम्ही यामध्ये ट्रान्सपरंट शीट लावून सुद्धा हे तुम्ही शिवू शकता. खूप सुंदर ऑर्गनायझर जे आहे ते याचं बनलेलं आहे. नक्कीच ट्राय करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.